विद्यार्थी हा शिक्षक व आईवडील यांच्या मार्गदर्शनानेच, यांच्या नियोजनानेच, यांच्या तडजोडीनेच घडतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. विद्यार्थी हा शिक्षक व आईवडील तसेच समाज यांच्या संगमातून, यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या नियोजनातून, यांच्या तडजोडीतून, यांच्या कष्टातून, मेहनतीतून घडत असतो. विद्यार्थ्याला आईवडिलांनीही चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. आईवडिलांनी योग्य दिशा दाखवली पाहिजे. आईवडिलांनीही शिस्त लावली पाहिजे. आईवडिलांनीही वळण लावलं पाहिजे. आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. आईवडिलांनी त्यांच्याकडे वेळ दिला पाहिजे. आईवडिलांनीही आपल्या मुलाकडे, आपल्या बाळाकडे, आपल्या पिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या तक्रारीचं निवारण केलं पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांची अडचण कोणती आहे, हे सर्व काही आईवडिलांनी समजून घेतलं पाहिजे आणि ते सोडवलं पाहिजे. तसेच खास करून आपल्या मुलांकडे, आपल्या लेकरांकडे आईवडिलांनी वेळ दिला पाहिजे. सतत वेळ आपल्या कामात घालू नये. मोबाईल बघण्यात या इतर कामात आपला वेळ घालू नये. तर मुलांकडे निदान 1-2 तास तरी वेळ आईवडिलांनी दिला पाहिजे. तरच लेकरू घडतं. लेकरू घडतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला चांगली गुणवत्ता लागते, त्याचं चांगलं मार्गदर्शन होते आणि त्याला वळण लागते, शिस्त लागते आणि त्याला आपल्या आईवडिलाविषयी प्रेम राहते, आईवडिलाविषयी आपुलकी राहते, आईवडिलाविषयी उत्कंठा राहते, आईवडिलाविषयी तळमळ राहते, कळकळ राहते. म्हणून आईवडिलांनी आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला, आपल्या लेकराला जपलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. वाईट काय, योग्य काय, वाईट काय, चांगले काय, योग्य काय, अयोग्य काय, हे सर्व काही समजून सांगितलं पाहिजे. सर्व बाबीचं ज्ञान दिलं पाहिजे. सर्व गोष्टीचं ज्ञान दिलं पाहिजे. सविस्तरपणे, पद्धतशीरपणे समजून सांगितलं पाहिजे. चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. चांगली दिशा दाखवली पाहिजे. आईवडिलाच्याने जेवढं होईल तेवढं त्यांनी केलं पाहिजे. नुसतं आईवडिलांनी शाळेत टाकलं म्हणून झालं नाही, या नुसतं ट्यूशन लावलं म्हणून झालं नाही. ट्यूशन लावलं, या शाळेत टाकलं तरीही आईवडिलाची जबाबदारी संपली नाही. आईवडिलाचं कर्तव्य संपलं नाही. ट्यूशनला पाठवलं म्हणून, या शाळेला पाठवलं म्हणून आईवडिलाचं काम संपलं नाही. तर आईवडिलांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे विद्यार्थ्यांकडे, या आपल्या मुलांकडे, आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना वेळ देणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना 1-2 तास तरी देणे, त्यांना फिरायला नेणे, त्यांना जीवनाविषयक गोष्टी समजून सांगणे, व्यावसायिक गोष्टी समजून सांगणे, चांगल्या गोष्टी समजून सांगणे, त्यांना चांगलं वळण लावणे, त्यांना चांगले संस्कार लावणे, त्यांना शिस्त लावणे. तसेच लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार लावणे, त्यांना चांगल्या संस्काराची सवय लावणे, त्यांना चांगल्या गोष्टीची सवय लावणे, चांगल्या बाबीची सवय लावणे. जग कसं असतं, जीवन कसं जगायचं असतं, कुठं काय चाललं असतं, संघर्ष कसा करावा लागतो, अभ्यास कसा करायचा, संकट, अडचणी, समस्या, दुःखाचा सामना कसा करायचा, कोणत्या मार्गाने जायचं, या सर्वांचं मार्गदर्शन आईवडिलांनी केलं पाहिजे. आपल्या लेकराला केलं पाहिजे. नुसतं शाळेत घातलं म्हणून नाही, या नुसतं ट्यूशनला पाठवलं म्हणून नाही, या नुसता पैसा दिला म्हणून नाही, या नुसतं खायला प्यायला दिलं म्हणून नाही, तर आईवडिलांनी स्वतः
आपल्या मुलांकडे, आपल्या पाल्यांकडे, आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांनी दिशा दाखवली पाहिजे. त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्या सर्व प्रश्नांचं उत्तरं दिले पाहिजे. त्यांचं समाधान केलं पाहिजे. त्यांना एक एक गोष्ट समजून सांगितली पाहिजे. हेच आईवडिलाचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आईवडील म्हणतात की आम्ही तर ट्युशनला पाठवलं, शाळेत टाकलं, आम्ही पैसा पुरवतो, सर्व काय देतो, अजून काय करायचं असतं. आता शाळा शिकवणं त्यांना शाळेवाल्याचं काम आहे, ट्युशनवाल्याचं काम आहे. आमचं काम काय? आम्ही कर्तव्य पार केलं, आम्ही त्यांना ट्युशन लावलं, शाळेत पाठवलं. तसं नसतं. तुमचा लेकरू आहे, तुमचा तो पाल्य आहे, तुमचा मुलगा आहे, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. शिक्षक वा समाज या दोघांपेक्षाही जास्त लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. ट्युशन व शाळापेक्षाही जास्त लक्ष तुम्हाला तुमच्या पाल्याकडे द्यावं लागेल. कारण तुमचं लेकरू आहे. तुमचं लेकरू बिघडू नये, तुमचं लेकरू अज्ञानी राहू नये, तुमचं लेकरू या जगापासून, या काही गोष्टीपासून वंचित राहू नये. तुमचं लेकरू पुढे बिघडू नये. या तुमच्या लेकराला तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होऊ नये, तुमच्याविषयी वेगळी भावना निर्माण होऊ नये, यासाठी तुम्हाला तुमच्या लेकराकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या लेकराला वेळ द्यावा लागेल. तुमच्या लेकरांना मार्गदर्शन करावे लागेल. तुमच्या लेकराचा अभ्यास घ्यावा लागेल. तुमच्या लेकराला एक एक गोष्ट समजून सांगायला लागेल. कधी धाकाने, कधी रागाने, कधी मायेने, कधी प्रेमाने तुम्हाला समजून सांगावं लागेल. म्हणून लेकरांना घडवणं, लेकरांना चांगलं बनवणं, लेकरांना चांगले संस्कार देणं, वळण लावणं, शिस्त लावणं, हे सर्व काम आईवडिलाचं आहे. नुसतं शाळेत टाकलं म्हणून, या शाळेत पाठवलं म्हणून आईवडिलाचं काम संपत नसतं. तर आईवडिलांनी सर्वोपरी लक्ष द्यावे. जोपर्यंत त्यांना कळत नाही, जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही, जोपर्यंत त्यांना समजत नाही, जोपर्यंत त्यांना चांगल्या संस्काराची लागण होत नाही, जोपर्यंत त्यांना चांगल्या सवय लागत नाहीत, जोपर्यंत त्यांना अभ्यासाची सवय लागत नाही, जोपर्यंत त्यांना सर्व गोष्टी समजत नाहीत, तोपर्यंत आईवडिलांना लक्ष द्यावे लागतं. म्हणजे या लेकरांना चांगली दिशा दाखवून द्यावी लागते. या लेकरांना चांगलं मार्गदर्शन करावे लागतं. त्यांना योग्य दिशा दाखवावी लागते. हे आईवडिलांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. हे झालं आईवडिलांचं कर्तव्य, जबाबदारी. आता शिक्षक, कारण लेकरू हे आईवडील, समाज व शिक्षक याच्यातून घडत असतो. म्हणून आता शिक्षकांनी सुद्धा या लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी कोण्या विषयात कच्चा आहे, कोण्या बाबीत कच्चा आहे, त्याला कोणत्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्याला कशाची गरज आहे, कोण्या बाबीची गरज आहे, हे शिक्षकांनी चांगल्या रीतीने सांगलं पाहिजे, चांगले समजून सांगलं पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे, चांगली दिशा दाखवली पाहिजे. वाईट काय, चांगलं काय, योग्य काय, अयोग्य काय, हे समजून सांगितलं पाहिजे. सर्व बाबीने, सर्व गोष्टीने त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना जीवनाविषयक शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना अनेक गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे, अनेक बाबी समजून सांगितल्या पाहिजे. विद्यार्थ्याच्या कुवतेनुसार, विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्यांना पाहिजे तसं मार्गदर्शन केलं पाहिजे, पाहिजे तसं शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. त्यांचं बेसिक पूर्ण केलं पाहिजे. मराठी, गणित, इंग्लिशचं बेसिक पूर्ण केलं पाहिजे. हे शिक्षकांचं कर्तव्य आहे. आपला विद्यार्थी कोणत्याही विषयात कच्चा राहू नये, मागे राहू नये, या बिघडू नये, या त्यास वाईट वळण लागू नये, याकडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. गणित असो, इंग्लिश असो, मराठी असो, या विषयाचा पाया पक्का केला पाहिजे. कधी रागाने, कधी धाकाने, कधी प्रेमाने, कधी मायेने विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. सर्व विद्यार्थी समान नसतात. या सर्व विद्यार्थ्याची बुद्धी सारखी नसते, सर्व विद्यार्थ्याचे विचार सारखे नसतात, मन सारखे नसते. म्हणून त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार, बाबीनुसार, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या विचारानुसार त्यांना शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे. त्यांना जवळ घेऊन समजून सांगितलं पाहिजे. एक एक गोष्ट समजून सांगितली पाहिजे.
त्यांना चांगली शिस्त लावली पाहिजे, त्यांना चांगलं वळण लावलं पाहिजे. त्यांचा मूळ पाया पक्का केला पाहिजे. योग्य नीती ठेवली पाहिजे, योग्य धोरण ठेवलं पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. आपल्या भारत देशाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. देशाविषयी अभिमान जागृत केला पाहिजे. देशाविषयी आदर जागृत केला पाहिजे. आईवडिलाविषयी आदर जागृत केला पाहिजे. चांगल्या गोष्टीविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना चांगल्या गोष्टीची सवय लागावी, त्यांना संस्कार लागावे, चांगले संस्कार लागावे, त्यांना सर्व गोष्टी चांगल्या लागाव्यात, त्यांना शिस्त लागावी. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी बिघडू नये, पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांना कडक ठेवलं पाहिजे. विद्यार्थी बिघडू नये, याचं जीवन खराब होऊ नये, याचं वळण बिघडू नये, यासाठी शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षकाचं सुद्धा कर्तव्य आहे. लेकरांना, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणे, कडक शिक्षण देणे, उच्च दर्जेदार शिक्षण देणे, जेणेकरून ती सुधारतील, त्यांचा विकास होईल, त्यांच्या मनाचा विकास होईल, अंतर्मनाचा विकास होईल, त्यांचं जीवन सुधारेल, त्यांना चांगली माहिती होईल. या सर्व बाबीचं शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. तरच हे विद्यार्थी सुधारतील, चांगले बनतील आणि त्यांना ते सर्वोपरी ज्ञानी बनतील आणि त्यांना सर्व काही येईल. तसेच विद्यार्थी समाजात वावरत असताना, मुले समाजात वावरत असताना समाजाचं कर्तव्य काय आहे? तर समाजाचं कर्तव्य असं की त्यांना थोडंफार का होईना मार्गदर्शन करावं, त्यांना चांगली दिशा दाखवावी. एखादं लेकरू चुकला असेल, या भटकला असेल, या दिशा भटकला असेल, मार्ग भटकला असेल, तर समाजाचं कर्तव्य आहे त्याला चांगला मार्ग दाखवणे, चांगली दिशा दाखवणे, त्यांना चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या गोष्टी सांगून त्यांचं भविष्य सुधारलं पाहिजे. त्यांना चांगली वाट दाखवली पाहिजे, त्यांना चांगला रस्ता दाखवला पाहिजे. समाजाचं सुद्धा एक कर्तव्य आहे. समाजाने विद्यार्थ्यांना आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढे चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे. कारण विद्यार्थी हा समाज, शिक्षक व आईवडील याच्यातूनच घडत असतो. म्हणून तिघांचंही कर्तव्य आहे की या विद्यार्थ्याला, या मुलाला, या पाल्याला, या लेकराला चांगलं समजून सांगणे, त्याचं जीवन सुधारणे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.